आमटी म्हणजे मराठी माणसाचं प्रेम. आज मी ही आमटी चिंच गुळाची अगदी ब्राह्मणी पद्धतीने केलेली आहे. आधी थोडीशी चिंच गरम पाण्यात भिजवत ठेवायची. चिंच कोळून घ्यायची, त्याचा कोळ काढून घ्यायचा आणि तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घ्यायचं. या 2 गोष्टी आधी तयार करून घ्यायला लागतात. तेलामध्ये मोहरी टाकायची, मेथ्या टाकायच्या, भरपूर कढीपत्ता टाकायचा, हिंग टाकायचा, त्यामध्ये हळद टाकायची, घोटून घेतलेलं शिजलेलं तुरीच्या डाळीचं वरण टाकायचं. ते सगळं मिक्स करायचं फोडणीमध्ये आणि त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तिखट, काळा मसाला आणि न विसरता गोडा मसाला वापरायचा. जरुरीपुरतं पाणी टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, चिंचेचा कोळ टाकायचा, चिंचेच्या कोळाच्या दुप्पट असा गूळ टाकायचा. त्यानंतर त्यात छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही आमटी चांगली खळाखळा उकळू द्यायची. नंतर त्यावर छान ओलं खोबरं टाकायचं आणि आपली चिंच गुळाची अशी आमटी तयार